आणि पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी शिवाजी शिंदे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेत। शिवाजी, आपण पाहतोय ठिय्या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे राहुल गांधी यांनी। काय नेमकं त्या ठिकाणी घडतंय आणि पोलीस प्रशासन त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतंय, काय नेमकी आता पुढची भूमिका असणार आहे राहुल गांधी यांची? नक्कीच राहुल गांधी यांनी जॉईंट कमिशनर नुपूर प्रसाद यांच्याबरोबरती त्यांची बैठक झालेली आहे। नवी दिल्लीचे ते DCP आहेत, त्यांच्याबरोबरही त्यांचा बैठक झालेली आहे। आपण फोटोच्या माध्यमातून बघू शकतो या सगळ्या प्रकरणाचा आढावा राहुल गांधी घेत होते, परंतु या सगळ्या प्रकरणात कुठेतरी FIR होत नाही हे राहुल गांधींच्या लक्षात आलं आणि त्याच्यानंतरच राहुल गांधी यांनी DCP जे ऑफिस आहे संसद मार्ग पोलीस स्टेशनच्या बाहेर स्वतःच ठिय्या मांडलेला आहे। त्यांच्याबरोबर साहिल नावाचा तो व्यक्ती आहे ज्याच्यावरती हल्ला झालेला आहे, तो तिथे बसलेला आहे, त्याची फॅमिली सुद्धा तिथे तो सुद्धा बसलेला आहे। या सगळ्या प्रकरणात राहुल गांधी आपल्याला माहिती सुरुवातीपासूनच आक्रमक आहे। आताची जी तुर्तास माहिती मिळते, राहुल गांधी यांनी भूमिका जाहीर केलेली आहे, जोपर्यंत FIR होत नाही तोपर्यंत मी काय तिथून हटणार नाही अशी भूमिका राहुल गांधी यांनी घेतलेली आहे। सातत्यानं त्यांच्याबरोबर जी फॅमिली आहे, जो व्यक्ती आहे, जे आलेले आहेत ज्याच्यावरती हल्ला झालाय त्याची फॅमिली आणि ते सगळे या सगळ्यांनी भूमिका घेतलेली आहे की DCP ऑफिसच्या बाहेरून जोपर्यंत हटणार नाही जोपर्यंत FIR होत नाही। आपल्याला माहिती आहे जंतर मंतरवरती ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं त्यावेळेस लाठीचार्ज झाला होता। या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांकडून प्लॅलेट गनचा वापर केला गेला असा आरोप काँग्रेसने सातत्याने केलेला आहे। त्या संदर्भातचे व्हिडिओ सुद्धा त्यांनी जारी केले होते। अशा परिस्थितीमध्ये हे सगळं प्रकरण झाल्यानंतर विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे नेण्याची भूमिका असू दे, अशा अनेक भूमिका सरकारने घेतल्या होत्या, परंतु या सगळ्या प्रकरणात कुठेतरी गुन्हा दाखल व्हायला हवा, या सगळ्या प्रकरणात कुठेतरी जबाबदारी कुणाची तरी ठरली जावी, या सगळ्या भूमिकेतून राहुल गांधी आक्रमक होते। तेच भूमिका घेऊन आज राहुल गांधी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आणि FIR का होत नाही या सगळ्या प्रकरणात FIR नोंदवा ही भूमिका राहुल गांधींची आहे आणि याच्यासाठी त्यांनी जॉईंट कमिशनर तिथले जे आहेत त्यांची भेट घेतली, तिथल्या DCPची भेट घेतली। आता या सगळ्या प्रकरणातून FIR नोंद होत नाही तोपर्यंत राहुल गांधी तिथून हटणार नाही, त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। शिवाजी, आपण पाहतोय की FIR होत नाहीये, साम टीव्हीचा देखील हाच सवाल आहे की FIR नेमकी का होत नाहीये, कारण अनेक दिवस उलटलेले आहेत तरी देखील FIR दाखल करून घेतली जात नाहीये। कोणाच्या सांगण्यावरून हे संपूर्ण प्रकरण अशा पद्धतीने हाताळलं जात आहे हा महत्त्वाचा विषय आहे। आपण पाहिलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील व्हिडिओ जारी केला, त्या व्हिडिओमध्ये देखील या विद्यार्थ्यांवरील झालेल्या हल्ल्यासंदर्भात त्यांनी कुठलंही वक्तव्य केलं नव्हतं। अमित शहा यांना देखील वारंवार राहुल गांधी यांनी प्रश्न विचारले, अमित शहा यांनी देखील शेवटपर्यंत या प्रश्नांची उत्तरं दिलेली नाही आहेत। शिवाजी, नेमकं पाणी कुठे मुरतंय? प्राची, हीच भूमिका राहुल गांधींची की नेमकं चाललंय काय की कायदा सुव्यवस्था राखण्याचा सगळी जबाबदारी ही गृह विभागाची आहे। या सगळ्या प्रकरणात आश्वासन दिलं गेलं होतं की आम्ही उचित कारवाई करू, विद्यार्थ्यांवरती गुन्हे मागे घेऊ, पण हा प्रश्न उपस्थित झालाय तो पॅलेट गनचा वापर या सगळ्या आंदोलनात पोलिसांकडून झाला असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आणि त्यातच जो व्यक्ती जखमी झालाय त्याला सुद्धा राहुल गांधींनी आंदोलनाच्या दरम्यान त्याच्याबरोबर येऊन एक प्रेस कॉन्फरन्स सुद्धा केली होती आणि हीच भूमिका ज्यावेळेस हा व्यक्ती ज्याच्यावरती हल्ला झालाय त्याने FIR नोंदवण्याची मागणी केली, पण ती FIR झाली नाही आणि त्यामुळेच राहुल गांधी हे कुठेतरी आक्रमक झालेले आहेत, पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आहेत, DCP ऑफिसमध्ये पोहोचलेले आहेत आणि ही सगळी भूमिका मांडत असताना राहुल गांधींनी पोलिसांना जाब विचारला की FIR का होत नाहीये, आम्हाला कारण सांगा। त्या सगळ्या प्रकरणावर राहुल गांधींनी आता आंदोलन सुरू केलेलं आहे, ठिय्या दिलेला आहे। जोपर्यंत FIR नोंदवली जात नाही तोपर्यंत राहुल गांधी यांची भूमिका आहे की आपण हटणार नाही। आता थोड्याच वेळात जे वरिष्ठ अधिकारी आहेत, जॉईंट कमिशनर आहे, DCP आहे, या सगळ्यांचे काय भूमिका येते हे महत्त्वाचं राहणार आहे, परंतु राहुल गांधींची पोलीस विभाग सातत्यानं संवाद साधताय की काय भूमिका आपण इथे आंदोलन करू नये अशी सुद्धा विनंती केली जाते, परंतु राहुल गांधी यांनी भूमिका कडक ठेवलेली आहे, जोपर्यंत FIR नोंदवली जात नाही तोपर्यंत इथून हटणार नाही। शिवाजी, आपण पाहिलं या फोटोजच्या माध्यमातून की काही वेळापूर्वी DCP ऑफिसमध्ये जाऊन त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचं पाहायला मिळत आहे। या चर्चेमध्ये नेमकं काय बोलणं झालंय त्या संदर्भात काही अधिक माहिती मिळू शकली आहे का? आपल्याला माहिती मिळते त्यानुसार राहुल गांधींनी मागणी केली आहे की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही तपास कुठपर्यंत केलाय, तुमच्या तपासामध्ये काय आढळलंय, काय पुढे काय चौकशी करताय याची सगळी मागणी केली। त्याचबरोबर ही जी पॅलेट गनचा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये तुम्ही FIR का नोंदवत नाही आहात, ही सगळी भूमिकामध्ये त्यांची चर्चा झालेली आहे, परंतु राहुल गांधी आता ठिय्या आंदोलन करण्यात बसल्यामुळे आता पोलिसांची धावाधाव सुरू झालेली आहे। सातत्याने पोलिसांकडून एक विनंती केली जाते की तुम्ही इकडे आंदोलनाला बसू नये, तुम्ही हे आंदोलन मागे घ्यावं, पण राहुल गांधींची भूमिका ही सातत्याने आहे
की काय भूमिका घ्यावी आणि FIR का नोंदवत नाही. नक्कीच शिवाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल.